सोहम, अरे ये ना तू. सोहमचं एक काम आहे तुमच्याकडे. नाही, काही काम नाहीये. काय रे सोहम, बोल ना, काय काम आहे? नाही, काही काम नव्हतं. असं कसं नाहीये, काम तर आहेच आणि सांगितल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. बोल ना. काय रे सोहम, बोल ना. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं ठरवलंय. अरे वा सोहम, प्राऊड ऑफ यू. हा फॉर्म होता. मला या फॉर्मवर सही हवी होती. मी विचार करतोय मी ग्रॅज्युएशन पूर्ण करतो आणि त्यानंतर कुठेतरी चांगलीशी नोकरी शोधतो. सोहम, हे बघ, आम्ही कायम तुझ्या बरोबरच आहोत. तू ना राजा खूप अभ्यास कर आणि खूप मेहनत कर. माझी खात्री आहे तुला यश नक्की मिळेल. मेहनत तर घ्यावीच लागेल कारण वेळही कमी उरलाय. पण मी प्रॉमिस करतो मी माझा 100% देईन. हा, सही. हो करते. कुठे करू सांग? इकडे. इथे करू का? मग एक इकडे. घे. सर तुमची सही. त्यांना आई आणि वडिलांची दोघांची सही हवी आहे. नक्की करे. कुठे करायचे? इथे. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अरे ओके. आई जरा ती पुस्तकं देवासमोर ठेव. अरे तू तुझ्या हाताने ठेव ना बाळा. ये ग. अहो तुम्ही या. आलो आलो. दे. झाली का तयारी? कसे आहात तुम्ही सर? तुम्हाला सगळं सरप्राईज नाही ठेवता येत का? काय करू? देवा, मी पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली आहे. याआधी मी खूप चुकीचा वागलोय. पुस्तकांचा अपमान सुद्धा केलाय. त्यासाठी मला माफ कर. पण आता मी खूप मेहनत घेईन. अगदी मनापासून अभ्यास करेन. देवा, मला सक्सेस मिळू दे. यशस्वी हो बाळा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर, मी आणि सोहम आता युनिव्हर्सिटीमध्ये जातो. अगं पण ते काय कसलं काय सरप्राईज काय गो? अगं तुम्ही दोघं थांबलात तरी चालेल. सर सांगतील तुम्हाला, सगळं एक्सप्लेन करतील. हो, खूप उशीर होतोय. निघतो आम्ही. हा, अरे काय पण काय सर सांगतील तुम्हाला. बाय. अहो बाय बाय. हा बाय बाय बाय. काय म्हणते ती? काय सांगाल? काय सांगा ना. सांगतो. डोळे बंद कर. आता काय हे? डोळे बंद कर ना. बरं केलं. सांगा आता. चल उतर खाली आता. अहो सांगा ना काय ते. अगं सरप्राईज सांगणार कसं? आता इथेच थांब. आता डोळे उघड. काय आहे सगळं? काय स्पेशल आहे आज? अरे तुझ्यासाठी काय स्पेशल करायला मला काय कारण लागतं काय? तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी स्पेशल असतो असं. आणि सध्या आपण एवढे आनंदात आहोत, तो आनंद साजरा नको करायला. म्हणून मी हे सगळं केलं शुभ्राच्या मदतीने तुझ्यासाठी.
अच्छा, म्हणजे शुभ्राला आणि सोहमला हे सगळं माहित होतं म्हणून ते असं निघून गेले का? प्लीज बी सीटेड मॅडम. तुम्हाला काय ऑर्डर करायला आवडेल मॅडम? सगळंच माझ्या खूप आवडीचं आहे. काय ऑर्डर करू? आमचे सुप्रसिद्ध शेफ अभिजित राजे यांनी हा मेनू खास तुमच्यासाठी डिझाईन केलाय मॅडम. मला तर अभिजित राजे फार आवडतात बाई, आणि त्यांच्या हातचं सगळंच खूप आवडतं. हो, फॅन्टॅस्टिक. तुमची ही इनव्हॅल्युएबल कमेंट मी त्यांना सांगू देतो. आलोच. अहो, घ्या पाणी घ्या. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. घे. ए सोहम, सोहम मी मोठ्यांदा वाचलं तर चालेल ना? मग लहानपणापासून मोठ्यांदा वाचायची सवय. लहानपणी तर मला अभ्यासाचा एवढा कंटाळा होता ना, अभ्यास सोडून सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट. मग काय, परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, इतकी झोप यायची ना. एकदा तर काय मी वाचतोय तर डोक्यात शिरतच नव्हतं. शेवटी पुस्तक उशाला घेतलं आणि झोपून गेलो. ऐका, दुसऱ्या दिवशी जादू झाली. पेपर चक्क सोपा गेला. सर यू आर जीनियस सर. I know, मॅडम. सर ऐकतोयस ना? मॅडी मला काही ऐकायचं नाही, अभ्यास करू दे मला. तेव्हापासून माझा विश्वास बसला. डोक्याखाली पुस्तक घेऊन झोपलं की पेपर सोपा जातो. किती बरं झालं असतं ना असं पुस्तक उशाशी घेऊन झोपलो आणि पुस्तकातलं आपल्याला सगळं आलं असतं तर. हे बघा, शांत बसा, मला जरा कॉन्सन्ट्रेट करू द्या प्लीज. मॅम मी तर ना स्कूल मध्ये सॉरी. डॅडी, हे बघ. रोज तू माझ्यासाठी आणलंयस? अगं हे कॉलेजमध्ये असताना शुभ्राने दिलेलं पहिलं गुलाब. हो, बबड्या, किती जपून ठेवलंयस रे. मला वाटलं विश्वासने आणलं माझ्यासाठी. का मॅडीताई, म्हणजे विश्वासी तुमच्यासाठी गुलाबाचं फूल आणावं असं वाटतंय का तुम्हाला? नो नो मॅम. मी असंच म्हटले सहज. प्लीज आता जरा सिरियसली अभ्यास करू द्या. मॅम तुम्ही तुमचा किस्सा सांगा ना एखादा स्कूल मधला. मी शाळेत होते ना तेव्हा मला सारखी परीक्षेची भीती वाटायची. एका वर्षी मला अभ्यास करायला वेळच नाही मिळाला, पण त्या वर्षी माझा दुसरा नंबर आला. मला इतकं वाईट वाटलं ना. घ्या. दुसरं वाईट वाटलं. हसायला काय झालं तुम्हाला? मी खरंच सांगते, माझा नेहमी पहिला नंबर यायचा. अगं तेच तुला दुसरा नंबर आला म्हणून वाईट वाटतंय. इथे आमची पास व्हायचीच मारामारी होती. अरे यार, तुम्ही आता गप्प राहणार आहात की मी टेरेसवर जाऊन अभ्यास करू? नाही नाही, नको नको. मला सांगा, तुम्ही कॉफी कोण कोण घेणार? विश्वास? नको सर. मॅडी? सर मला पण नको. नाही मला नको. नो सर मला चालेल कॉफी.
ऑलराईट. अरे ते दोघे झोपले. मॅडी जाऊ दे, काढ झोपले, झोपू दे त्यांना. या. पापड्या, तू ना हे बदाम घातलेलं दूध घे. बदामाने ना स्मरणशक्ती चांगली होते. तू केलेला अभ्यास चांगला लक्षात राहील तुझ्या. त्यापेक्षा तू ही कॉफी घे. नको रे सोहम, कॉफी काय पितोस? कॉफी चांगली नसते तब्येतीला. तू दूध पी, सगळा अभ्यास लक्षात राहील बघ तुझ्या. अरे कॉफीने तुला झोप येणार नाही. सोहम दूध पी बरं तू. 1 मिनिट, मला ठरवू द्या. स्मार्ट बॉय. त्याने आपल्या दोघांनाही खुश केलं बघ. मी तुम्हा दोघांपैकी कोणाची एकाची निवड नाही करू शकत. तुम्ही दोघेही मला हवे आहात. बरं राजा, तू अभ्यास कर हं. आणि काही लागलं तर सांग, आम्ही इथेच आहोत. काय? या. हो, मी काय म्हणते, रात्रीला पळीच्या फोडणीची आमटी करू का? मी वांगे बटाट्याचा रस्सा बनवू काय? काय झालं? कसला विचार करताय तुम्ही एवढा? काही नाही. सध्या डोक्यात ते कॅमेरा खूप दिवसांनी फेस करायचा आहे ना, ते मला ठरत नाही काय बोलावं, कशी सुरुवात करावी, काय करावं. एकदा एखादी गोष्ट ठरवतोय मी आणि मग मलाच वाटतंय की हे काय बरोबर नाहीये. मला जमेल ना असावरी. तू म्हणालीस म्हणून मी तयार झालोय करायला, पण मला कॉन्फिडन्स नाही अजून. अहो, असं काय करताय? 1 मिनिट थांबा. या, बसा इकडे. हे बघा. सवरी, या वया तर मी पुन्हा चिकटवल्या. अहो, माझा जीव आहे त्या वयांमध्ये. अशा कशा खराब होऊन देईल त्या? बघितलं? हे बघा, आमरसाचे मोदक, वडा भात, किती पदार्थ शिकवले होते तुम्ही. असं किती करतेस ग तू? अहो, मी काहीच करत नाहीये. हे सगळं तुमचं ज्ञान आहे. तुमच्याकडनं शिकलेल्या गोष्टी लिहून ठेवल्यात मी ह्याच्यात. किती वेगवेगळे पदार्थ शिकवले होते तुम्ही. हे बघा, कोफ्ता करी. तुम्हाला सांगू, कोफ्ता हा शब्द सुद्धा मी कधी ऐकला नव्हता. आम्ही कधी हॉटेलमध्ये वगैरे जेवायला गेलो नव्हतो ना. एकदा ना तुम्ही सांगितलं त्या प्रमाणात अगदी तशीच मी कोफ्ता करी बनवली घरी. बबड्या आला घरी आणि म्हणाला, हे काय तू हॉटेलमधनं जेवण मागवलंस? म्हटलं नाही अरे, मी स्वतः बनवली ती. त्याचा विश्वासच बसेना. शेवटी ही वही दाखवली मी त्याला, तेव्हा त्याचा विश्वास बसला. येस. अहो सांगा ना, हा जॉब तुम्हाला कोणत्या बेसिसवर द्यायचा? सर, खरं सांगू, या पेपर्समध्ये तुम्ही बघितलं त्यापेक्षा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळल्यात तर तुम्ही हा जॉब नाही देणार मला. आता तुम्ही म्हणाल की का मी सगळं खरं सांगतोय, कारण मला खोटं बोलून जॉब नाही मिळवायचा आहे. सर, मला माहिती आहे माझं ग्रॅज्युएशन इनकम्प्लीट आहे. माझ्या शिक्षणातही खूप गॅप्स आहेत. पण सर, हे जे सर्टिफिकेट्स तुम्ही बघितलेत ना, हे खरे आहेत. म्हणजे मी खोटं सर्टिफिकेट दाखवून जॉब मिळवला होता. काही वर्ष तो जॉब केला सुद्धा. पण ते म्हणतात ना, प्रत्येक खोट्या गोष्टीला एक्सपायरी डेट असते.
मला कळेल का तुम्ही हे सगळं का केलं होतं? माझ्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी. जी आता माझी बायको आहे सर, तिचा खूप विश्वास आहे माझ्यावर, म्हणून तिने माझ्याशी लग्न केलं. आणि आता मला त्याच विश्वासाला पात्र ठरायचंय. सर आता पण ती टेन्शन मध्ये माझी वाट बघत असेल, कारण माझा इथे इंटरव्ह्यू सुरू आहे. सर खरं सांगू, मला आयुष्यातनं फक्त त्या खुर्चीवर बसायचं होतं बस. मेहनत करायची तयारी नव्हती, तेवढी केपेबिलिटी पण नव्हती, पण फक्त मला त्या खुर्चीवर बसायचं होतं आणि आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा होता. त्यासाठी मी बरेच झोल सुद्धा केले. झोल? आय एम सॉरी फॉर द लँग्वेज सर, पण तोच शब्द करेक्ट आहे. सर मी ना खूप चुकीचा वागलोय. म्हणजे आईला खूप त्रास दिलाय, इतका की आईने बरेच वेळेला मला घराबाहेर सुद्धा काढलंय. मी स्वतःच्याच घरात चोरी सुद्धा केली आहे. पण सर आता नाहीये मी तसा. आता मी पूर्णपणे बदललोय. तेव्हा मला असं वाटायचं की फक्त पैशात सुख आणि समाधान असतं, पण मला आता कळलंय सर, खरं सुख आणि समाधान ना आपल्या माणसांसोबत राहण्यात आहे. सर हे बघा, तुम्हाला ही नोकरी नसेल द्यायची ना मला, तर नका देऊ, कारण आय एम शुअर आता मी तुम्हाला एवढं सगळं सांगितल्यावर तुमचा विश्वास नाही बसणार आहे माझ्यावर. काय ना सर, मी आता आहे असा आहे. मी जे काही आहे ते खरं सांगितलं तुम्हाला, कारण खोटं बोलून नोकरी नाही मिळवायची आहे मला. सर आतापर्यंतचं आयुष्य ना माझं असं एक रोलर कोस्टर राईड होती. आत्ता कुठे माझ्या आयुष्याची गाडी ना फ्रीवेला लागली आहे आणि मला समोर असा सरळ रस्ता दिसतोय आणि आता मला तोच फॉलो करायचा आहे. आय एम सॉरी सर तुमचा वेळ घेतला आणि थँक्यू इंटरव्ह्यूला बोलवलं. माझ्या कंपनीला हुशार माणसांपेक्षा प्रामाणिक माणसांची गरज आहे, जे खरेपणाने माझ्या कंपनीत एक बेस तयार करतील, माझी कंपनी वाढवायला मदत करतील. आणि माझ्या कंपनीला हव्या असलेल्या गोष्टी मला तुमच्यात दिसतात. इथे 90% मिळून घोंकपट्टी करणारी 1760 येतात, पण आयुष्याचा खरा अर्थ घेऊन तू आलास. काय रे, काय करतोयस तू? खाणार आहेस का काही? खायला बनवू काही? विचार ना सगळ्यांना. अरे सगळ्यांना म्हणजे घरात कोणीच नाही, आपण दोघंच आहोत. आई गेल्यात अन्नपूर्णाला आणि आजोबा आज अभीच किचन मध्ये गेलेले आणि मला खूप भूक लागली आहे यार, काही सुचत नाहीये, त्यामुळे प्लीज सांग मला काय बनवू. बनव काही पण बनव तू. अरे एवढ्यात नाही येणार आहे कोणी सोहम. नाही अगं, मी त्यांची वाट नाही बघत आहे. मग तू कुणाची वाट बघतोयस? म्हणजे माझ्या बोलण्याकडे तर लक्ष नाहीये तुझं. तुझं काही नाहीये, तू थांब थोडा वेळ थांब, कळेल तुला. ओ सस्पेन्स अँड ऑल. काय चाललंय सोहम? अगं तसं काही नाहीये, जरा वेळ थांब ना, सगळं सांगतो तुला. 2 मिनिटं. बरं बघ, तू वाट बघत बस. पण मी फ्रीज मध्ये मटार आहेत, मला काहीतरी सुचलंय. मटार पॅटीस बनवते आपल्या दोघांसाठी. सोहम कुलकर्णी. हा हा. सोहम अरे पडशील, काय एक्साइटमेंट आहे ही. मला बघू ना. ह्याच लेटरची मी वाट बघत होतो. माझं अपॉइंटमेंट लेटर आहे, उद्यापासून जॉबला बोलवलंय. वाव सोहम, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सॅलरी थोडी कमी आहे. राहू दे रे, काही हरकत नाही. आणि तू ना आता हा जॉब असा कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी करतोयस असं समज. बाकी कसलाही विचार करू नकोस, आणि मी आहे ना सोहम. वाव, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. येस दत्ताजी, स्वदेशी नारळाच्या दुधातल्या शेवया. अरे वा 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 वा. आज माझ्यातर्फे माझ्या लेकीने केलेली ही डिश सगळ्यांना फ्री दे. ओके. मॅडी,
मिस मॅडी, मॅडी, हाय हाय हाय. मंदार ना? येस, तू मॅडी ना? येस, वेलकम. थँक्यू. ये ना, आपण इकडे बसूयात. येस शुअर. हॅव अ सीट. थँक्यू. बसा. हा, विश्वास, पाणी आणि मेनू कार्ड आण ना. नाईस रेस्टॉरंट. थँक्यू. सांग तुला काय हवं. हो, मला एक ग्रीन थाय करी नूडल्स. ओके सर. काय झालं? काय नाही सर. सो मॅडी, तू काय करतेस? हे काय पेस्ट्री खाते हवे तुला? नाही नाही, आय मीन तू लाईफ मध्ये काय करतेस? लाईफ मध्ये तुम्ही 2-3 घरं बांधलीत, ते मुंबईमध्ये, मेन सिटी मध्ये. सुपर ना. मला तर 2-3 बेबीज पण होतात. काय? फक्त ना जेल मध्ये अडकायला नको. आता 2-3 राऊंड स्किप होतात ना, खेळता येत नाही. तू काय बोलतीयस? लाईफ गेम बद्दल बोलते मी. मला खूप आवडतो तो गेम. तुला पण आवडतो ना? लग्नानंतर आपण दोघेही खेळू काय? हो हो, खेळूया मॅडी. मंदार, आपली नावं पण किती मॅचिंग आहेत ना. मंदार आणि मॅडी. शॉर्ट फॉर्म पण किती स्वीट आहे, मंदाडी. हो, रोमॅन्टिक आहे. खर तर ना मला अशीच बायको हवी होती. रिअली? तुझ्या अजून काय काय एक्सपेक्टेशन्स आहेत? मला वाटतं माझी बायको कामावर जाण्याआधी स्वयंपाक करणारी, धुणं भांडी करणारी, सगळ्यात महत्वाचं घर आवरून जाणारी अशी हवी. करशील ना तू हे सगळं? हो हो. अरे काय नुसतं गप्पा मारत बसला, काय तर खा. या आमच्या स्पेशल नारळाच्या दुधातल्या शेवया. हे काय सगळं व्हाईट व्हाईट आहे? मी तर ग्रीन थाय करी नूडल्स मागवल्या होत्या. अरे खाऊन बघ, एकदा खाऊन बघ. आमच्या कोकणातला प्रसिद्ध पदार्थ आहे. हा, शी, काय आहे? हं? काय बनवलंय? ए, इकडे. काय झालं सर? हे काय आहे? मला याची चव अजिबात आवडलेली नाहीये. कुठेतरी इकडे आवाज आला. हो ना, बघ बघ बघ, तिकडे बघ रे. हो सॉरी. नाही म्हणजे तो पेपर उंदरानेच कुरतडला होता. किती 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 बोललीस ग? हो पण सॉरी म्हटलं ना आता मी. तरी पण तुम्हाला एवढं खेटून उभी राहणारी ती बाई कोण आहे ते कळलंच पाहिजे मला. मी सुलभा काकूंच्या पेपरमध्ये बघते. अगं काय म्हणालीस? आणि तुम्हाला ते साखर हवी होती ना, देऊ का? नाही, आता साखर नको. आता मिशन उंदीर. उंदीर सापडेपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही. यांची काळजी नको का घ्यायला? असोरी, माझं महत्वाचं पेपर उंदरांनी खाल्ली. हे बघ. अगो बाई, दाखवा बघू. हे बघा. बघू बघू बाबा. बघू दे. अहो खरंच की, कुठे हा उंदीर? चला. अगो बाई, हो हे बघा काय. अहो हा काय काय पिठाचा डबा. कच्चं पीठ खाल्लंय त्यांनी. पोळ्या तशाच आहेत. अगं मग तू भाजी पोळीचा रोल ठेवायचास ना, म्हणजे खाल्लं असतं त्यांनी. कोरडी पोळी गेली नसेल त्याला.
अहो काय हे मस्करी करायची वेळ आहे काही? उंदीर शिरला आपल्या घरात, बघा कशी नासधूस करून ठेवली त्यांनी. अगं नाही तर काय, त्या उंदराने कच्चं पीठ खाल्लं म्हणून वाईट वाटतं तुला? अहो बघा ना किती घाण करून ठेवली आहे. अगं नुसतं पीठ नाही, हे बघ टोमॅटो बटाटे सगळंच खाल्लंय. तेच ना, केवढी नासधूस केली बघ त्यांनी. बापरे, सकाळी सकाळी डोक्याला ताप. वेळीच बंदोबस्त करायला पाहिजे, नाही तर काही खरं नाही. शोधा शोधा, इथेच कुठेतरी असेल तो. बापरे, ओ मला तर इतकी भीती वाटते. बाहेर बाहेर चला 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 चला. बाहेर आवाज आला ना? हो हो, तिकडे तिथून तिथून आवाज आला. सोहम तिकडे जा, तिकडे जा. ए तो बघा आला. कुठे गेला? कुठे गेला? ओ तिकडे बघा, तिकडे 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 बघा, तिकडे बघा. सापड, हाकला हाकला त्याला, हाकला. टेबला खाली गेला, टेबला खाली गेला. तिकडे 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 पळाला बघा बघा. पडशील. नाही, नाही, मला भीती वाटते. आसावरी पडशील खाली. काय दिसतच नाहीये. कुठे गेला तो? कुठे गेला? कुठे? अरे हळू. तो बघा आजोबा. तिकडे पळाला, तिकडे पळाला. यार गायब झाला. अरे देवा, एवढ्या मोठ्या घरात या उंदराला पकडायचं कसं आता? आपण एक काम करूया, औषध आणूया. हा, उंदीर मारायचं औषध घेऊन येऊया. चला. नाही नाही, हा असं नको करू सोहम. मारायचं बिरायचं नाही त्याला. त्याला पकडायचं आणि मग सोडून द्यायचं. फर्स्ट क्लास. तू पकडून दे, आम्ही सोडून देतो. तुम्हाला माहितीये ना, मला भीती वाटते. मी कशी पकडणार? अगं आसावरी त्याला पकडणं अवघड आहे. हो ना. अहो, पण औषध घातलं ना की ते बाहेर निघून जातात. हो की रे? हो. अहो पण घरात काय किंवा बाहेर काय, शेवटी ते मरतातच ना जाऊन. मी एक काम करतो, तो चिकट पेपर घेऊन येतो बस. हा, हे चांगलं आहे, त्याने ते मरणार नाही. हो मरणार नाहीत, पण बिचारे चिकटून राहतील ना त्या पेपरला. त्यांना काही खायला प्यायला मिळत नाही. उपासमारीने मरतील ना. आता काय करायचं? मला काय वाटतं, आपण असं करूया का, आपण पिंजरे आणूया. हा, म्हणजे तो उंदीर त्या पिंजऱ्यात अडकेल, मग त्याला नेऊन सोडून टाकता येईल ना बाहेर. तू आमच्या बाजूने आहेस की उंदराच्या बाजूने आहेस आई? मी माणुसकीच्या बाजूनी. जगा आणि जगू द्या. बरं ठीक आहे, पिंजरा घेऊन येतो. मी पण येतो. हे घे, शोधा तुम्ही उंदीर. चल सोहम. येस. लवकर या. काय झालं हसायला काकू? उंदरासाठी स्पेशल भजी बनले जात आहेत. नशिबाने उंदीर कुलकर्ण्यांच्या घरी आलाय. खरं सांगू का, उंदराचं नुसतं निमित्त आहे. ते बाहेर जे तिघं बसलेत ना, ते बघा भजांवर कसे ताव मारतायत ते. अहो, काय करताय तुम्ही? आई काय मस्त वास येतोय का भज्यांचा. तोंडाला पाणी सुटतंय. आणि ही भजी उंदरासाठी आहे. एक घे ना. नको म्हटलं, नाही भजी उंदरासाठी आहेत. आमच्याकडे पण बनव ना. बघू. जा बरं, जा तुम्ही दोघं बाहेर जा, उंदराला पकडा जा. मी म्हटलं होतं ना तुम्हाला. बघितलं. हा काय मग हर्षदा, आज काय स्पेशल? अरे ते आज बॉयफ्रेंड बरोबर जाणार आहे फिरायला. अरे पण बॉसने सुट्टी दिली तर मी जाणार ना. हो ना यार, बॉस कडे सुट्टी मागितली की किडनी मागितल्यासारखं तोंड करतोय. एक्झॅक्टली. इकडे अजून माझी कोणाशीच मैत्री नाही झाली आहे, पण कसं बोलू सगळ्यांशी. यांची फ्रेंडशिप जुनी दिसते. मला कोपअप करून घेतील का?
सर तुमची पोटॅटो पायची रेसिपी तर मस्तच होती हा. थँक्यू. अभिजित सर तुम्ही त्यात थोडे स्वीट पोटॅटोज घातले होते का? परफेक्ट ओळखलं तुम्ही. द्या टाळी. एक्सक्यूज मी. अगं तू इथे का उभी असते ना? ये 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 प्लीज 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 प्लीज. मी तुमची ओळख करून देतो. ही माझी बायको आसावरी अभिजित राजे. हॅलो मॅम. काय लकी आता वहिनी, तुम्हाला ह्यांच्यासारखा नवरा मिळाला. मॅम तुम्हाला तर घरी काहीच काम नसेल ना? नाही 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 तसं नाही. घरातल्या किचनची सगळी जबाबदारी आसावरीची असते, कारण तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि ते बनवून इतरांना खायला घालायला खूप आवडतं. थोडक्यात ती सुगरण आहे. तिचा स्वतःचा एक फूड जॉईंट आहे, अन्नपूर्णा नावाचा. आता पण मी यांच्यासाठी डबा घेऊन आले. तुम्हाला चाखायला आवडेल का? हो, नक्कीच. काही जास्त नाही हो, नुसते पराठे आणि ना पुदिन्याची चटणी केलीये बघा. क्या व्हेरी नाईस. वा ताई, काय छान चटणी बनवली आहे तुम्ही. ताई मला या चटणीची रेसिपी सांगायलाच हवे बरं का. खूप छान झाली आहे. थँक्यू. मॅडी ताई, मी तुम्हाला फार काही असं डिस्टर्ब नाही ना करत आहे? नो नो मॅम, डोंट वरी. सगळ्यांनी चाखून बघितलं, तुम्ही चाखून बघा. काय? हे बघा ना, शुभ्रानी पराठे केलेत आणि मी पुदिन्याची चटणी केली आहे त्याबरोबर. वाव, आय लव्ह चटणी. पण मॅम पराठ्याबरोबर पुदिन्याची चटणी. मॅडी ताई, कधी कधी ना दोन वेगवेगळ्या पदार्थांची एकत्र संगत खूप मस्त लागते. वाव मॅम. तुम्ही चाखून तर बघा. येस मॅम, यू आर जीनियस मॅम. काय आणलंय आज? बटाट्याची भाजी आहे काय? परत तेच आहे. तू काय आणलंयस? अरे वा, ही पण छान. भाजी ही देऊ का? त्या नवीन आलेल्या मुलाचं नाव काय? सोहम कुलकर्णी. सोहम, आमच्यासोबत ये ना डबा खायला. फोन जमा. हाय, मी हर्षदा. मी संजना. हाय, मी नरेंद्र. हॅलो, मी सचिन. हाय, मी सोहम कुलकर्णी. काय डब्यात? पराठे आहेत आणि पुदिन्याची चटणी आहे. वाव, पुदिन्याची चटणी. बघू. मी टेस्ट करू? हो हो प्लीज. अमेझिंग, सिरियसली. काय भारी टेस्ट आहे. आईने केली आहे? हो. काय भारी टेस्ट आहे ना आईच्या हाताला. याच्या ठरलं, उद्यापासून हा आपल्या बरोबर डबा शेअर करणार. आणि उद्यापासून थोडा जास्त डबा आणत जा. आणि बाय द वे, तू राहतोस कुठं? अजिबात सांगू नकोस त्याला. उद्या तुझ्या घरी येईल तो जेवायला. पण थँक्यू आई. तू दिलेल्या टिफिनमुळे आज सगळे माझे मित्र झाले.